दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलवरती आपण दिवाळीच्या उत्तरार्धातील भाऊबीज, बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजा या 3 उत्सवाविषयी माहिती ऐकणार आहोत. आज खऱ्या अर्थानं भाऊबीज हा हिंदू धर्मीय सण पार पडत आहे आणि या उत्सवाला अतिशय उत्सवामध्ये सर्वच स्नेही, आप्तगण, नातेवाईक आपल्या मनसोक्त भावनेने या उत्सवाला पार पडत आहे. या दिवशी भाऊबीज आणि त्यालाच दुसरे नाव असे यमद्वितीया हा सण आपण कॅलेंडरमध्ये जर बघितलं तर लक्षात येईल की त्याच्यावरती भाऊबीज आणि यमद्वितीया अशी 2 नावं आहे. यमद्वितीया म्हणजे काय की ह्या दिवशी यमराजाने आपली बहीण जी आहे यमुना तिच्या घरी जाऊन तिला वस्त्र, अलंकार इत्यादी वस्तू दिल्या होत्या. तिच्या घरी भोजन केलं होतं, म्हणून याला यमद्वितीया असं म्हणतात. यमाची बहीण यमी तिच्या घरी जाऊन यमदेव तिच्या भेटीला गेले होते आणि तिची भेट घेऊन तिनेही त्या यमाचं खूप सुंदर अशा रीतीनं स्वागत केलं होतं. यमाला काळा धागाही बांधला होता. अशा काही बऱ्याचशा आख्यायिका त्याच्या पाठीमागं आहेत. या दिवशी यमुना नदीमध्ये स्नान करणं अतिशय पवित्र मानलं जातं. बऱ्याच लोकांचा असा समजही आहे की यमुनेमध्ये स्नान केल्यामुळं यमापासून भय राहत नाही. यम आणि यमी या भावा बहिणींच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला इतकं दुःख झालं होतं की तिला आपलं रडणं, डोळ्यातील अश्रू काही थांबत जात नव्हते. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले. तेव्हापासूनच भाऊबीजेची प्रथा सुरू झाली आहे. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची असते असा समज आहे. या दिवशी खऱ्या अर्थानं आपण ज्या बंधूचं पूजन करतो ते पूजन करत असताना भौतिक रूपाने तो भाऊ आपला सदृढ राहावा, संपन्न राहावा आणि त्या भावाचं आयुष्य निरामय असावं अशी आपण प्रार्थना करायची असते. भावाला ओवाळण्याच्या पाठीमागचा हाच सदृढ आणि संपन्न हेतू आहे की त्या भावाची निस्वार्थपणे आपण शुभकामना करायची असते. त्याला निस्वार्थपणे आपण आशीर्वाद द्यायचे असतात. आपल्यापेक्षा जर भाऊ लहान असेल तर त्याला आशीर्वाद द्यायचे असतात. आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याच्याविषयी शुभकामना करायची असते. बऱ्याच वेळा शुभेच्छाही देत असताना आपला हाच गैरसमज होत असतो. आपल्याला ह्या बारीक सारीक गोष्टींचंही ध्यान ठेवणं गरजेचं आहे. सारीक गोष्टी माहिती होणंही गरजेचं आहे. आपण एखाद्या ज्येष्ठाला जेव्हा शुभेच्छा देतो ना तर त्याच्याकडून आपण आशीर्वादाची अपेक्षा करायची असते आणि लहान याला आपण आशीर्वाद किंवा शुभेच्छा द्यायच्या असतात. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना आपण थोरा मोठ्यांनाही शुभेच्छाच देतो, नाही असं नसलं पाहिजे. आपल्यापेक्षा जे मोठं असतील त्यांच्याकडून आपण आशीर्वादाची, आपल्या शुभ आशिषाची कामना करावी, त्यांच्या प्रसन्नतेची कामना करावी की आपण आमचा दिवाळीनिमित्त दंडवत स्वीकार करा, आमच्या शुभेच्छा स्वीकार करा, शुभकामना स्वीकार करा, आपला आशीर्वाद द्या अशी मोठ्यांना प्रार्थना करायची असते. त्यांच्या चरणाला स्पर्श करायचा असतो आणि जे लहानगी असते त्यांना आशीर्वाद द्यायचा असतो. पण आपण ढोबळ मानाने सगळ्यांना शुभेच्छा देत असतो. सगळ्यांनाच. जसं एखाद्या मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्या मोठ्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्या व्यक्तीला प्रणाम करायचा असतो की आपल्यासारखं ज्येष्ठत्व आम्हाला प्राप्त व्हावं. अशाच बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून आजच्या ह्या दिवशी आपण लहान जर भाऊ असेल तर त्याला आशीर्वाद द्यावेत आणि मोठा जो असेल त्याच्याकडून आपण आशीर्वाद घ्यावे, पण आपण त्याला शुभकामना द्यावी. काल जो बलिप्रतिपदेचा दिवस साजरा झाला, या बलिप्रतिपदेच्या दिवसामध्ये स्त्रियांनी आपल्या पुरुषाला म्हणजे पतीला ओवाळला असेल तो पाडव्याचा सण म्हणून बरेचसे लोक साजरे करतात. जो बळीराजा होता तो शेतकरी राजा होता, म्हणून त्या बळीराजाच्या सन्मानाखातीर आपल्या ग्रामीण स्त्रिया आणखीही एक वाक्य उद्गारतात की इडापिडा जावो आणि बळीचं राज्य हो. पण त्याच्या पाठीमागची आख्यायिकाही अशी आहे की त्या बळीराजाला वामन अवतार, विष्णूचा जो वामन अवतार झाला होता त्या अवताराने मारून टाकले. ती बळीप्रतिपदेची जी प्रथा आहे ती तेव्हापासून खऱ्या अर्थानं पाडव्याची प्रथा चालू झाली. याच दिवशी गोवर्धन पूजा म्हणून उत्तर भारतातील हिंदू समाजातील ही एक प्रथा आहे. ही पूजा मथुरेच्या आसपासचे लोक विशेष करून करतात आणि बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करून
ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती काढून त्याची पूजा करत असतात. शेणाचाच तिकडं गोवर्धन केला जातो, गाईच्या शेणापासून गोवर्धनासारखा आकार, आणि गोवर्धनाचा शेणाचाच कृष्णही काढला जातो आणि त्याची पूजा बरेचसे लोक करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा. या दिवशी 56 भोग किंवा एकत्र अन्नाची तिकडं प्रथा आहे. अन्नकूटाच्या भाज्या असतात, वेगवेगळ्या पद्धतीची पक्वान्न असतात, ते बनवून या गोवर्धनाची पूजा केली जाते. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रित्यर्थ होत असे. इंद्राला अर्पण म्हणून पूर्वी लोक करायचे, पण भगवान कृष्णाने जसा गोवर्धन पर्वत उचलला तसे ती प्रथा तिकडं बंद झाली आणि गोवर्धनाच्या नावाने सुरू झाली. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यानंतर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत झाले. भगवान कृष्णाच्या अवतारानंतर ही गोवर्धन पूजा सुरू झाली. अनेक प्रकारची पक्वान्न खाद्यपदार्थ तयार करून श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे मांडून भगवान कृष्णाला उपहार दाखवणे, याला अन्नकूट असं म्हणतात, नैवेद्य दाखवणे, 56 प्रकारच्या भाज्या पदार्थ बनवणे, हा गोवर्धन पर्वताचे गोवर्धन पूजेचा उत्सव प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये चालू असतो. या दिवशी आणखीही एक दिनविशेष ते असं आहे की कायस्थ जे लोक आहेत ते या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळामध्ये जाऊन, मंदिरामध्ये जाऊन दौत टाकाची पूजा करतात. चित्रगुप्त म्हणजे यमराजाचा जो लेखनिक आहे त्याला दौत आणि टाक देतात. त्या चित्रगुप्ताची पूजा लोक करतात. म्हणून आजचा दिवसही, बलिप्रतिपदेचा दिवसही चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा केला जातो. कारोबारी जे लोक असतील ते वही खात्यांची सुद्धा पूजा करत असतात. असे हे अनेक दिवस आणि अनेक दिनमान एकत्र झालेले आहेत. हे दिन विशेष आहेत. आता भाऊबीजेचा मुख्य जो काही सण आहे, उत्सव आहे, बरीच मंडळी आता जो आपला भौतिक रूपाने ऋणानुबंधनाने भाऊ आपल्याला भेटलेला आहे, स्त्रिया त्याला ओवाळतील, त्याची पूजा करतील. साधकासाठी हा दिवस कसा असावा हेही ह्या ऑडिओचं प्रयोजन आहे. की जो साधक व्यक्ती आहे, स्त्री असो पुरुष असो, महिला भगिनी कोणीही असो, लहानपण असू द्या, तर त्या साधकांसाठी आजचा दिवस म्हणजे असा आहे की ज्या पद्धतीने हिवरळीला स्वामींची एल्लाईस्थाने पूजा केली होती, एल्लाईस्थाने स्वामींना ओवाळलं होतं, महदंबेनं सुद्धा स्वामींना ओवाळलं होतं. दिवाळीच्या दिवशी या सगळ्या भक्तगणांनी स्वामींना ओवाळलं होतं, स्वामींची मंगल आरती केली होती आणि स्वामींचं औक्षण करून स्वामींकडून आशीर्वाद तथा कृपेची मागणी केली होती. आणि ती आनंदाची धवधनी सगळ्या भक्तांना स्वामींनी दिली होती, प्राप्त झाली होती. अशा या स्वामींच्या कृपाप्रसादाने सर्व भक्तजन न्हावून निघाले होते, आनंदामध्ये ते रत झाले होते आणि तो आनंदघन परमात्मा आपल्याला आनंद देण्यासाठीच बसलेला आहे. म्हणून त्या ईश्वराला आपण त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्याला आपण भाऊ मानत असतो. स्तवनामध्ये आपण संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस, सकाळी आरतीच्या वेळेस आपण त्याला वारंवार म्हणत असतो की तू माझा भाऊ आहेस, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. हे परम पिता परमात्मा, तू आमच्या सगळ्या नात्यांमध्ये तूच आहेस, सगळी नाती आमची तुझ्याकडं आहेत. त्या नात्याप्रमाणे एक भावाचंही नातं, ज्या पद्धतीने द्रौपदीने भरजरी शालू आपला फाडून भगवान कृष्णाच्या करंगळीवरती चिंदी बांधली होती आणि त्या चिंदीचं ऋण म्हणून हजारो वस्त्र भगवंताने तिला पुरविले होते, तशीच आपली ह्या दिवसाची जी काही भावसाधना आहे, ती भावसाधनाही आपण परमेश्वराला अशाच पद्धतीनं अर्पण करायची. परमेश्वराला प्रथमतः ओवाळून जे काही प्रथायुक्त ओवाळणं असेल ते करून देवाकडं आपण अनंत जन्माचं बंधुत्व मागायचं आहे. देवा, मी कुठल्याही जन्मामध्ये जाऊ, कुठल्याही स्थितीमध्ये राहू, तरी तू माझा बंधू असावा. अनंत योनीपासून सुटकारा करणारा तू माझा भाऊ हो, तू खऱ्या अर्थानं माझा उद्धार करता हो. आणि हेच खऱ्या अर्थानं एका मोठ्या भावाचं लहान बहिणीप्रती एक सगळ्यात मोठं मागणं किंवा देणं आहे. आणि तुम्ही म्हणाल की आम्ही पुरुष आहोत. या जगामध्ये जर बघितलं तर एकच भगवान गोपालकृष्ण पुरुष आहेत आणि आपण सर्व स्त्री रूपाने, कारण आपण त्याला जगतपती मानतो. जगतपती म्हटल्यानंतर आपण सगळे स्त्री रूपाने त्याचे भाविक आहोत, भक्त आहोत. आपण त्याला गोपी भावाने बघितलं पाहिजे. जशा गोपिका पूर्ण गोकुळामध्ये राहत असताना एकमेव भगवान कृष्णाकडे पुरुष म्हणून बघत होत्या, त्या गोपी भावानं आपल्याला त्याची भक्ती करता आली पाहिजे.
म्हणून त्या ईश्वराकडून आपण आपलं रक्षण मागायचं आहे. धर्मरक्षणाचे, देहरक्षणाचे हे ईश्वरा तू आम्हाला बळ दे. आणि मग असा जर परमात्मा आपला भाऊ रूपाने आपल्या जर सोबत असला तर आपल्याला कुठल्याच संकटाचा सामना करावा लागणार नाही, कुठल्याच पद्धतीनं आपल्याला त्रास होणार नाही आणि आपला धर्मही अबाधित राहील, कर्मही अबाधित राहील. या संसारामधून हळुवारपणे आपण त्या परमात्म्याच्या चरणाजवळ पोहोचू. मला वाटतं ह्या दिवसाचं मर्म सारांश रूपाने व्हिडिओ जर ऑडिओ बनवायचा ठरला तर तो खूप मोठाही बनू शकतो, पण मला आपल्याला थोड्याशा अल्प स्वरूपामध्येच ही गोष्ट सांगायची आहे, जेणेकरून प्रत्येकाला हे आचरण करायला सोपं जावं. आपण आपल्या भौतिक नश्वर ऋणानुबंधाने आलेल्या भावाला ओवाळत असताना सोबत त्या परमेश्वराची नक्कीच आठवण ठेवाल, त्याच्या बंधुत्व भावनेची, त्याच्या निरागस प्रेमाची, निरामय प्रेमाची आपण जरूर आठवण ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या काही शंका समाधान असेल तर त्याविषयी, त्या समस्यांविषयी आपल्याला माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खाली जी लिंक दिली आहे त्या व्हॉट्सॲप ग्रुपला आपण जॉईन व्हा. त्यानंतर आपल्या समस्या आपण माझ्यापर्यंत पोचू शकता. त्याचं वेळेनुसार मी आपणास जरूर उत्तर देईल. धन्यवाद. दंडवत प्रणाम.